वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय। आपुले आबाल सुबोधे मराठीचे प्रबंधे कला रस सुस्वादे आनंद यात्रा मेळविली। लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्या मराठी प्रेमी मंडळींना डिट्रॉइटच्या प्रगतिशील उत्साहात सामील करूया। नाटक, संगीत, कला, खेळ, स्वास्थ्य, आहार आणि सर्वच क्षेत्रातील आनंद चाखूया। आलेल्या पाहुण्यांना आपलं करण्याच्या डिट्रॉइटच्या परंपरेत साऱ्या मराठी मंडळांना सामावून घेऊया। पुण्याला जर भारताचं डिट्रॉइट म्हणत असतील तर डिट्रॉइटला अमेरिकेचं पुणे म्हणायला काय हरकत आहे। दोन्ही शहरांचा आपापल्या देशाच्या औद्योगिक उभारणीत सिंहाचा वाटा, दोन्ही शहरे अभियांत्रिकी राजधान्या, दोन्ही शहरं कलेचा संपन्न इतिहास असलेली सांस्कृतिक माहेरघरं। तिथे जशी मुंबई पुण्याची बहिणाई तशी इथे शिकागो किंवा टोरंटोशी डिट्रॉइटचं नातं आहे। Detroit invented the American middle class. It is the unquestioned birthplace of the old suburban American dream. लॉजिस्टिकली बोलायचं झालं तर इथपासून फक्त 4 तासाच्या अंतरावर जवळजवळ 37,000ची मराठी वस्ती आहे आणि फक्त 2 तासाच्या फ्लाइंग डिस्टन्सवर जवळजवळ 1 लाख मराठी लोक आहेत ज्याला आपण टार्गेटेबल ऑडियन्स म्हणू शकतो आणि ज्यांना आम्ही बोज्जा केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की। नमस्कार मंडळी। नमस्कार, मी गेल्या 23 वर्षापासून डिट्रॉइटच्या महाराष्ट्र मंडळाशी कनेक्टेड आहे। माझे सुद्धा गेले 19 वर्ष डिट्रॉइटच्या मंडळाशी अनुबंध आहेत। गेल्या 10 वर्षांमध्ये जवळजवळ सगळे मंडळाध्यक्ष अजूनही डिट्रॉइटमध्ये आहेत। अजूनही आपले हुद्दे आणि मुद्दे बाजूला ठेवून प्रत्येक कार्यक्रमात अगदी टेबल लावण्यापासून ते कचरा काढण्यापर्यंत सगळी कामं निसंकोचपणे करतात। मंडळाबद्दल अशी आपुलकी आणि ना फॅक्शन ना फ्रिक्शन असा आमचा समुदाय, आमची शक्ती आहे। खुद्द डेट्रॉइटमध्ये तिशीच्या आतल्या सभासदांचं प्रमाण खूपच मोठं आहे। इकडचे युवा कार्यकर्ते, त्यांचा उल्हास, त्यांचा जोश आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा विवेक, त्यांची परिपक्वता ह्याचं एक सुंदर मिश्रण इथे तयार झालेलं आहे। कार्यकारिणीमध्ये सगळ्याच फील्ड्समधली लोक अगदी सक्रिय असतात आणि त्यांचे प्रोफेशनल स्किल्सचा उपयोग इथे भरपूर केला जातो। त्यामुळेच कमिटीज इकडे आता 75-80 लोकांच्या झालेल्या आहेत। आता इथे लॉजिस्टिक्स म्हणा, ऑडिओ व्हिडिओ म्हणा, प्रोग्रॅमिंग स्किल्स, तसंच प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा जनरल मॅनेजमेंट, HR अशा सगळ्या फील्ड्समधली लोकं आहेत आणि ही सगळी मंडळी आपापले कोर कॉम्पिटन्सीज मंडळामध्ये घेऊन येतात आणि त्याच्याचमुळे इकडची आता कमिटी अगदी अशी वेल राऊंडेड झालेली आहे। ह्याचा परिणाम इकडच्या प्रोग्रॅमिंग क्वालिटीमध्ये आणि मेंबरशिप सॅटिस्फॅक्शन ह्याच्यामध्ये पूर्णपणे दिसून येतो। TV एशियाने आपणहून आमचा संक्रांतीचा कार्यक्रम हायलाईट केला तेव्हा ह्या लार्ज कमिटी स्पेशल कमिटी मॉडेलच्या यशाची अजून एक पावती मिळाली। अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मेंबरशिपमधून येणाऱ्या प्रत्येक डॉलर मागे आम्ही स्वतःचे $3 खर्च करतो। अशी स्ट्रॉंग स्पॉन्सरशिप मॅनेजमेंट, मार्केटिंग फ्रेमवर्क आणि आउटरीच कॅपॅसिटी अजून कुठेही दिसणं अवघड आहे। 70-80 लोकांची कार्यकारिणी यशस्वीरित्या सांभाळायची ही एक मोठी बाब आहे आणि गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता लार्ज टीम मॅनेजमेंटमध्ये आमची कार्यक्षमता अगदी पूर्ण सिद्ध आहे। हा अनुभव BMA मध्ये नक्कीच उपयोगी येणार आहे। एप्रिल महिना अजून संपायचा आहे आणि आम्ही इतक्यात 7 मोठे कार्यक्रम देखील पार पाडले आहेत। दर कार्यक्रमाला जवळपास 800 ते 900 लोकांची RSVP असते आणि तरीही सगळं कसं निर्विघ्न पार पडतं। वर्षाला 20 इव्हेंट्स आमची कमिटी बिनबोभाट पार पाडते। मागच्या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये जवळपास 10,000 खुर्च्यांची हजेरी लागली होती आणि ती यावर्षी अजूनही वाढेल। We are on the verge of 1,000 RSVP event. Detroit is fun. We keep surprising our visitors and we will keep doing so.
एक तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणून गेले. आमच्या डिट्रॉईटचं हे BMM अधिवेशन एक जाणून घ्यायची अनुभवायची गोष्ट असेल. There is a good chance that the convention in Detroit will make a profound effect on you. इथून नक्कीच तुम्ही एक एनरिचिंग, आनंदी आणि समाधानाची अनुभूती घेऊन परत जाल. आमचा प्रयत्न हाच असेल की मराठीला एक परिणामकारक, अर्थपूर्ण दिशा देण्यात आमच्या मंडळाचाही हातभार लागावा. आम्ही डेट्रॉईटकर आपल्या सर्वांची आतुरतेने वाट बघत आहोत. आपलं मंडळ, आपलं BMM.